नमस्कार मित्रांनो, आज आपण कुठलीही फाईल गुगल ड्राईव्हला अपलोड केल्यानंतर त्याची लिंक जी आपल्याला आवश्यक असते ती कशी मिळवायची त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला जी फाईल गुगलला अपलोड करायची आहे त्या फाईलवर जायचं आहे आणि त्या फाईलवर गेल्यानंतर शेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला ड्राईव्ह खाली ऑप्शन दिसेल, ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सअपला शेअर करतो आणि व्हॉट्सअपवरती क्लिक करतो तसं ही फाईल आपल्याला ड्राईव्हला शेअर करायची आहे आणि त्यामुळे आपण ड्राईव्हला क्लिक करणार आहोत। आता सेव्ह करत असताना आपल्याला त्या फाईलला नाव द्यायचं आहे। मी विद्यार्थी वाचत आहेत म्हणून मी याला नाव देतो वाचन आणि याला सेव्ह म्हणायचं आहे। आता सेव्ह म्हटल्यानंतर ही फाईल गुगल ड्राईव्हला सेव्ह होते। वरून स्क्रोल करा खाली आणि या ठिकाणी शेअर किंवा लोकेट फाईल या दोन्हीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लिंक मिळू शकते। तर आपण शेअर यावरती क्लिक करून लिंक घेऊया। अशा प्रकारचा डिस्प्ले आपल्यासमोर दिसून येईल आणि खाली नॉट स्टार्टेड यावरती क्लिक केल्यानंतर पहा जनरल ॲक्सेस हे रेस्ट्रिक्टेड आहेत, म्हणजे समोरच्याला ती लिंक क्लिक केल्यानंतर त्याला आपली फाईल दिसावी यासाठी आपल्याला रिस्ट्रिक्शन हटवावे लागतील आणि म्हणून आपल्याला रेस्ट्रिक्टेड हे ऑप्शन यावर क्लिक केल्यानंतर याला चेंज करायचं आहे आणि त्याला क्लिक करून एनीवन विथ द लिंक हे ॲक्सेस त्याला द्यायचे आहेत। आणि आता पहा जनरल ॲक्सेसच्या बाजूला लिंक जनरेट झालेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला कॉपीड दिसेल, म्हणजे आपली लिंक आता कॉपी झालेली आहे आणि आपली फाईल आता गुगल ड्राईव्हला चांगल्या प्रकारे सेव्ह झालेली आहे। आता ही फाईल व त्याची लिंक आपण आपल्याच कुठल्या तरी एका व्हॉट्सअपला शेअर करून ठेवायची आहे, जेणेकरून कॉपी केलेली लिंक इकडे तिकडे जाऊ नये। आणि आता आपल्याला ज्या ठिकाणी ही लिंक पेस्ट करायची आहे ते ॲप्लिकेशन ओपन करून आपण ती लिंक पेस्ट करू शकता। धन्यवाद।